युनिस इक्बाल शेख नावाच्या जितेंद्र आव्हाडांच्या एकेकाळच्या परम मित्राचं जात प्रमाणपत्र हे गाझियाबादचं आहे. ते महाराष्ट्रात वैध मानलं जाणार नाही आणि त्यांना लेखीच्या भवितव्यासाठी म्हणजे ती देत असलेल्या UPSC MPSC सारख्या परीक्षांना नजरेसमोर ठेवून तिच्यासाठी बनवलेलं प्रमाणपत्र हे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून बनवून घेतलेलं आहे. ज्यात काहीतरी काळपेर आहे हे युनिस शेख व्यतिरिक्त त्याच्या जवळच्याच लोकांना माहिती होतं. आता पुन्हा हा जवळचा माणूस कोण हे मी तुम्हाला सांगायला नकोच आहे. पण झालंय असं, याच जवळच्या माणसाशी युनिस शेखनी पंगा घेतला. पक्ष सोडला, MIM मध्ये प्रवेश केला, पोरीला प्रभागातून निवडूनही आणलं, सोबत MIMचे 9 उमेदवारी जिंकून आले. आणि यामुळे झालं काय, आव्हाडांच्या NCPच्या जागा कमी झाल्या. हे सगळं एका बाजूला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक जिंकल्यानंतर सेहर शेख आणि युनिस चाचा एका मस्तीत वावरत होते, त्याच मस्तीतून सेहरच्या तोंडातून ते वाक्य बाहेर पडले, कैसा हराया, कैसा हराया, कैसा हराया. आणि या वाक्याच्या तिखट प्रहारानं आव्हाड प्रचंड दुखावले गेले. दुखावलेला किंग कोब्रा त्यानंतर फारच सौम्य प्रतिक्रिया देऊन शांत कसा बसला असं सगळ्यांना वाटतच होतं की आव्हाडांनी डाव टाकला. योजनापूर्वक सिद्दीकीला कामाला लावून त्यांनी सेहरच्या जात वैधता प्रमाणपत्रावरच आक्षेप घ्यायला लावला आणि त्यांना खात्री होतीच की गाझियाबादहून आलेल्या युनिस इक्बाल शेखचं तिकडचं UPचं जे काही इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र जे आहे ते महाराष्ट्रात ग्राह्य धरलं जाणारच नाही आणि सेहरचं तिच्या बापाच्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे बनवलं गेलेलं प्रमाणपत्र हे तर बनावटच मानलं जाणार. त्यामुळेच अगदी शांतपणे आव्हाडांनी कैसे हराया म्हणणाऱ्या सेहरला या मॅटरमध्ये लटकवलं आणि आता ते हळूच युनिस चाचाला विचारत असेल, कैसे लटकाया, कैसे लटकाया, कैसे लटकाया.